कारंजातील दोन्ही हिंदू मशानभूमी येथील भगवान शिवशंकराच्या मूर्तीच्या रंगोटी करून सौंदर्य करण्याची मागणी आगामी सणासुदी काळात श्रावण महिना, नागपंचमी तसेच महाशिवरात्री आदी सण येत आहे. अशातच श्रावण महिना लागता सगळीकडे हिरवीगार व नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. अशातच मागील कित्येक वर्षापासून कारंजा शहरातील दारवावेस व बायपास येथील हिंदू मशानभूमीतील श्री भगवान शिवशंकराच्या मूर्तीचे उन्हात व पावसाने या मूर्तीचे रंग फिक्की झाले असून ठिकठिकाणी रंगाच्या खिपल्या व भेगा पडत आहेत. त्यामुळे त्या मूर्तीचं रंगोटी करून सौंदर्यकरण करण्याची मागणी श्री संत गाडगेबाबा विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. पाहूया या संदर्भात श्री संत गाडगेबाबा विचार मंचचे अध्यक्ष संतोष धोंडगे यांनी कारंजा अस्मिता न्यूज द्वारा नगरपरिषद प्रशासनाला मागणी केली आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेऊन शहर विकास अंतर्गत या श्री भगवान शिवशंकराच्या मूर्तीचे रंगोटी करून सौंदर्यकरण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. शमशानभूमी कारंजा नगरीमध्ये शमशानभूमी आहेत दोन. या दोन शमशानभूमीमध्ये शंकरजीची मूर्ती बसवलेली आहे. तरी ते शंकरजीची मूर्ती आहे कलरिंग आणि सौंदर्यीकरण करण्यात यावं ही माझी इच्छा आहे आणि संत गाडगेबाबा विचार मंचाची पण इच्छा आहे. आगामी सण उत्सवानिमित्त महाशिवरात्री असो, नागपंचमी असो, बरेच भाविक भक्त दर्शनासाठी येतात इथे. त्या कारणास्तव जर शोभीकरण जर केलं, सौंदर्यीकरण, तर खूप चांगलं होईल ही प्रशासनाकडे माझी मागणी आहे.